5 जागा निवडून जायचे आहेत. 3 पदवीधर आणि 2 शिक्षक. त्या 4 जागांची घोषणा केंद्रीय कार्यालयाने केली आणि 5वी जागा जी आहे ती शिक्षक परिषदेच्या शिक्षक परिषद नावाच्या एका शिक्षकाच्या उमेदवाराला जितेंद्र पवार म्हणून सोलापूरचे त्यांना आपण पाठिंबा देऊ शकतो. प्रामुख्याने मराठवाडा पदवीधर मध्ये गेल्या वेळेला जरी अतिशय चांगली लढत दिली, केवळ स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचं अकाली निधन झालं, अपघाती निधन झालं आणि सगळी निवडणूक विस्कळीत झाली, तर त्याच वेळेला विजय व्हायचा होता. असा मागच्या वेळेचाच उमेदवार शिरीष बोराळकर त्यावेळेला आम्ही कंटिन्यू करायचं ठरवलंय. आणि या प्रकारचा आता माझा मराठवाड्याचा प्रवास आहे. 12 तारखेला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मराठवाड्याची मोठी बैठक भरते. सगळे आमदार खासदार प्रमुख कार्यकर्ते जबाबदाऱ्या वाटून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये ही सीट आम्ही यावर नक्की करू. पुणे पदवीधर आणि नागपूर पदवीधर ह्या दोन्ही बीजेपीच्या सिटिंग सीट आहे. पुणे पदवीधरला मी 12 वर्ष आमदार होतो. आता त्या ठिकाणी सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होता अतिशय तरुण कार्यकर्ता. सोलापूर जिल्हा मतदारसंघ सहकारी बँकेचा व्हाईस चेअरमन आहे असं संग्राम देशमुख. पतंगराव आयुष्यात एकदा हरले, त्यांना ज्यांनी हरवलं संपतराव देशमुख त्यांचा मुलगा संग्राम देशमुख आम्ही पुणे पदवीधर उमेदवार दिला आहे. आणि आता नागपूर महानगरपालिकेचे महापौर आहे संदीप जोशी, त्यांना आम्ही नागपूर उमेदवार दिले आहे. अमरावती शिक्षक मध्ये सुरेश धांडे हे अतिशय चांगले शिक्षकांमध्ये संपर्क असणारे अनेक शिक्षण संस्था असणारे त्यांना आम्ही उमेदवारी दिली. या घोषणा प्रामुख्याने करायच्या होत्या. एकूणच संघटनात्मक रचना बूथ लेवल पर्यंत लागावी, पदवीधरचा आढावा आणि मंडल स्थानापर्यंत म्हणजे 700 मंडल आमची 288 विधानसभा मतदारसंघाची सोयीसाठी आम्ही जी छोटी मंडळे दिली आहेत ती 700च्या वर आहेत. त्या सर्वांचे 2 दिवसाचे अनिवासी सध्याच्या कोरोनाच्या वातावरणामध्ये निवासी नाही प्रशिक्षण वर्ग आगामी काळात व्हायचे. एव्हरेज 100 संख्या त्या मंडळातल्या पदाधिकाऱ्यांची त्या अभ्यासवर्ग असणार आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी विदर्भ मी पूर्ण केला. आता मराठवाड्यामध्ये उद्या लातूरला काही बैठका झाल्या की मराठवाड्यात पूर्ण. राज्यामध्ये काय भीषण स्थिती आहे हे तुम्हाला मीडियाला माध्यमांना मी सांगायची आवश्यकता नाही. आजही 2 एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आणि सुसाईड नोटमध्ये आमचा पगार झाला नाही, आम्हाला कुटुंब चालवणं अशक्य झालं असं म्हणून सरकारवर दोषारोपण करून आत्महत्या केलेल्या आहेत. नाभिक समाजामध्ये जवळजवळ 2800 आत्महत्या झाल्या. कारण ज्यावेळेला नाभिक समाजाबरोबर या सगळ्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये एक व्हर्च्युअल व्हिडिओ कॉल मी केला, त्यावेळेला 6 आत्महत्या झाल्या. आमचा एक ट्रस्ट आहे, त्या ट्रस्ट मधून त्यातल्या काही जणांना आम्ही 1-1 लाख रुपये मदत केली, पण त्याने ते भागणार नाही. सरकारने कुठल्याच अशा वर्गाला साधारणतः आपल्या समाजामध्ये गाववाडा चालवताना गावामध्ये ज्या अनेक व्यवसाय होते त्या व्यवसायांमध्ये नव्याने आणखी जोड झाली आहे. मग रिक्षावाला नावाचा नवीन व्यवसाय जोडला गेला, भाजी विकणारी ताई, घरकाम करणारी ताई, असे जवळजवळ 20 वर्ग असे आहेत की ज्यांना लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये अतिशय हलाखीचं जीवन जगावं लागलं. केंद्राने जर त्यांना गॅस सिलेंडर पासून ते नोव्हेंबर पर्यंत रेशन फ्री, महिलांना दरमहा 500 अशी मदत केली नसती तर खूप भीषण स्थिती आली असती. पण असं कुठलंही पॅकेज हे महाराष्ट्र शासनाने न दिल्यामुळे त्या सगळ्यांमध्ये जे केंद्राने अगदी फेरीवाल्यांना सुद्धा 10,000 रुपयाचं पॅकेज दिलं, परतीच्या बलीवर दिलं, पण ते कमी व्याजासह अधिक काळामध्ये परत दिलं. पण महाराष्ट्र शासनाने असं कुठलंही पॅकेज अशा हातावर पोट असणाऱ्यांना न दिल्यामुळे हालाकीची स्थिती आहे. आम्ही लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मेरा घर मेरा अंगण नावाचं एक मोठं आंदोलन केलं. तर पर्यंत होत्या मोर्चाच्या निदर्शनांच्या 12 लाख लोकांना आम्ही रस्त्यावर उतरवतो. त्यात तेव्हापासून आम्ही हे मांडणी करतोय की या सगळ्या वर्गाला पॅकेज दिलं पाहिजे. पण काहीपेक्षा ते तुमच्या सेवेत आहे, त्यांना तुम्ही पगार देत नाही, वेळेवर पगार देत नाही, अनेक महिन्यांचा पगार देत नाही. त्यातून आज 2 एसटीच्या आत्महत्या झालेल्या आहेत. मराठा समाजातलं आरक्षणाचा प्रश्न आपल्याला माहिती आहे. जवळजवळ एमबीबीएसची ऍडमिशन ही हळूच सुरू करून मराठा समाजाला हा सिग्नल दिलेला आहे की काही होणार नाही असते. त्यातून बीड जिल्ह्यामध्ये एक आत्महत्या झाली.
महिलांवरचे रोजचे अन्याय अत्याचार तर 5वीला पोहोचलेले आहेत आणि प्रामुख्याने लहान मुलींवरचे अन्याय आहेत, मतिमंद गतिमंद मुलींवरचे अन्याय अत्याचार, अशा सगळ्या बाजूने महाराष्ट्र संत्रस्त आहे. आणि त्यामुळे आम्ही प्रत्येक विषयामध्ये सरकारकडे ही मागणी करतो. शेतकऱ्यांची स्थिती इतकी वाईट आहे, मराठवाडा तर त्याच्यामध्ये क्रमांक 1चं सफर आहे की त्याच्यामध्ये सोयाबीनचं पीक तर गेलं तर कापसाचं पीक पण जाईल. तिकडे कोकणामध्ये निसर्ग वादळाचा फटका बसलाय, पूर्व विदर्भामध्ये पुराचा फटका बसलेला आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये तर शेतीची माती खरडवून गेलेली आहे. अशा स्थितीमध्ये एक धावता दौरा उद्धवजींनी केला आणि 3800 रुपयाचे चेक दिले लोकांनी ते चेक स्वीकारले नाही. त्यामुळे आपल्या माध्यमातून सरकारला आमची चेतावणी आहे, आव्हान आहे. जर ही परिस्थिती लेट नाही झाली तर ऑलरेडी आम्ही खूप प्रखर आंदोलन करतो, पण याच्यापेक्षा प्रखर आंदोलन करणं, रस्त्यावर उतरणं आम्हाला करायला लागेल. हा प्रामुख्याने शेतकऱ्यांशी संबंधित. अजूनही कर्जमाफी झालेली नाहीये, नियमित भरणाऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन एकालाही मिळालेलं नाहीये. 25,000 रुपये आम्ही हेक्टरी देऊ आणि 50,000 रुपये हेक्टरी देऊ. जिरायतीला 25,000 आणि बागायतीला 50,000, त्याचा पत्ता नाहीये. आपण वारंवार असं म्हणतोय की कोल्हापूरला, सांगलीला जो महापूर आला त्यावेळेला जो GR आपण काढला, तो GR तुम्ही या सगळ्या आपत्तीमध्ये इम्प्लिमेंट केला पाहिजे की त्याच्यामध्ये आपण तिप्पट दिली. म्हणजे 6,800 हा केंद्राचा नियम आहे, तर आपण डायरेक्ट 19,900 दिले आणि 18,000 फळबागांचा नियम आहे त्यामुळे 54,000 दिले. आपण त्या बेंच मधल्या महापुराच्या काळात सगळी कर्ज माफ केली, एकूण कर्जमाफी वेगळी. असं आहे की राजकारणामध्येच नाही तर घरामध्ये सुद्धा 10 रुपये आमदानी असली आणि 20 रुपये खर्च असला तर घरातल्या 4 जणांना नाराज करावं लागतं. मग वडील मुलाला असं म्हणतात की यावेळेला ताईला फ्रॉक घ्यायचे त्यामुळे तुला पॅन्ट घ्यायची नाही, तर तिथे सुद्धा नाराजी असते. इथे सीट एक असली तर असं तर नाही ना किंवा असं करा की 3-3 महिन्याचा आमदार करा, असं काही करता येत नाही. त्यामुळे न्यायाची व्याख्याच ही आहे की न्याय म्हणजे एकाला न्याय, बाकीच्यांना न्याय. कलकत्त्यात आमच्या ग्रामीण भागामध्ये म्हण आहे की काही इलाज तू काही इलाज, काही इलाज तू इलाज. काही नाराज राहणार त्यांना आपण 1-2 दिवसात भेटू, समजावू, भविष्यातल्या काही गोष्टींच्या विषयावर चर्चा करू. तर भविष्यात सुद्धा या सगळ्या चर्चा करत असताना बऱ्याच वेळेला खूप सावधपणे द्यावं लागतं. लगेच भविष्यात कार्यकर्ता धरून मागच्या म्हणाला होता. त्यामुळे ज्या काही गोष्टी कार्यकर्त्यांना देण्यासारख्या आहेत, आता समजा पुण्यामध्ये संग्राम देशमुखला दिली, तो काय माझा जावई नाही, त्याच्या बोलतो माझी काही दुश्मन नाही, कोणाला तरी मिळतात कोणाला नाही मिळतात. पंकजाताई काही नाराज नाही. मी तुम्हाला माध्यमांना हात जोडून विनंती करतो किंवा तुम्ही जांभेकरांचे वंशज आहात, ती बातमी जशी आहे तशीच आपण दिली पाहिजे. प्रत्येक विषयामध्ये त्यामुळे आम्ही जांभेकरांना मानत नाही, आम्ही कसले वंशज. बरं ठीक आहे, तुम्ही कोणाला मानता त्याचे वंशज आहात. त्यामुळे पत्रकारितेमध्ये पत्रकारिता कुठे दिसत नाही तुम्हाला काय त्याची बहीण इथे आहेच. पंकजाताईंच्या साखर कारखान्यात सुरू होणं चांगले पत्रकार आणि हो वंशज नका काढा ना मग, ते तुम्ही वंशज नका काढा ना मग. मी एक मिनिट गैरसमज नसावा. माझं म्हणणं एवढंच आहे की पत्रकारितेचे काम असं पत्रकार आहे की बातमी जशी आहे तशी छापणं, त्याच्यावर जे थोडंसं विडंबन होतं, थोडंसं विपारित होतं म्हणत आहे. तुम्ही जांभेकरांचे वंशज म्हणजे मी तुम्हाला ते त्यांचे तुम्ही डिफिकल वंशज असते का म्हणून. आता
हा जो मुद्दा आहे पंकजाताईंच्या घरी परवा मी पंकजाताई आणि खासदार ताई असं एकत्र चहा पण झालं. दोघांची तिकीट येण्यासाठी झाली होती. खासदारताईंच्या तर घरी मूल आता तापाने आजारी आहे, तर गाडीत 3 वेळा त्यांच्या घरी फोन झालेला आहे, तरी त्या आल्या. पंकजाताईंचा कारखाना सुरू व्हायला वेळ लागतोय, त्यातल्या काही टेक्निकल अडचणी आहेत बँकेच्या लोकमध्ये. त्यामुळे रात्री त्यांचा SMS आला, तो SMS आपल्याला दाखवू का? SMS आला मला विनंती करणारा की दादा माझी विनंती आहे की मला उद्या प्रवासातून सुट्टी द्या, तर मला थोडं थांबून माझ्या कारखान्याचे विषय पूर्ण करायचे. दादा पत्रकारांना जे म्हटलं असं नाहीये, आता 4 जागा जेव्हा आम्ही घोषित केल्या ज्या विधानसभेची जातात त्यात तर 3 OBC 4 जातीच्या भाषेत मला माझं दुर्दैव आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मी स्वयंसेवक जात संपूर्ण सारे हिंदू हे राजकारणातून मला रोज तुम्ही जातीच्या आठवण ऐका ना तुमच्याच प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. दुःख तर व्यक्त करायला मला द्या. तर 4 जागांपैकी 3 OBC, कराड OBC, दक्षिण OBC, पडळकर OBC, एक मराठा, ब्राह्मण पण नाही. त्या ब्राह्मणाने आवाज उठवला. काय चाललंय मला नाही कळत. असं आहे की बॅलन्सिंगने जायला लागत असतं. त्या बॅलन्सिंग मध्ये निवडणुकांमध्ये त्याच्या मतदारसंघामध्ये वोटर्स, अपोजिट कॅन्डिडेट असे सगळे विषय विचार करून निर्णय करावा लागतो. आणि तो पहिला आम्ही राज्य स्तरावर करतो, मग केंद्र झालं कन्सेंट. दादा तुम्हाला वारंवार उद्धव ठाकरे सरकार सांगतो. अशा वेळेस जर तुम्ही सरकारात असते, तुम्ही स्वतःहून सरकार असते तर काय केलं? आम्ही कर्ज काढून केलं असतं, कारण केंद्राने ही कर्जाची मर्यादा आखून दिली. आता तसं सकल उत्पन्नाच्या 25% आपल्याला कर्ज घेता येतं. आमच्या काळामध्ये काटकसरीने करता लोन काढलं तरी करत असतं ते 16% पर्यंतच आपण गेल्यामुळे ऑलरेडी ह्यांच्याकडे सरकार देताना कर्ज काढण्याची आपली क्षमता 9% शिल्लक होती. केंद्र सरकारने कोरोना नंतर 5% वाढवली. ही 14% क्षमता महाराष्ट्राची कर्ज घेण्याची 1,65,000 कोटी आहे. पॅकेज मध्ये 10,000 कोटी, 15,000 कोटी, 20,000 कोटीवर कितीतरी जणांचे विषय संपतो. त्यामुळे केंद्राने जे दिलं त्याच्यावरच चालवायचं. मग केंद्र पीपी देणार, केंद्र धन्यांडी देणार, इंजेक्शन देणार, केंद्र टेस्टिंग किट देणार. तुम्ही कोरोनामध्ये काय केलं? पुणे महानगरपालिकेसारखं महानगरपालिकेला 300 कोटी रुपये खर्च करायला लावला, तुम्ही 3 कोटी दिले. मला असं वाटतं की पैसे नाहीये, मग तुम्ही काढत लागता का? बाकी सगळं तुमचं चालू आहे. मी ज्या बंगल्यामध्ये राहत होतो त्यात तुम्ही जेव्हा आला असाल तुझे साध्यामध्ये राहत होतो. आता जेव्हा बघा ते कोण राहायला येणार आणि काय करतो, काय आवश्यकता होती ती राहत होतं ना. आणि रोज माझ्याकडे दुपारी 400, 400, 800 रुपये जेवायला जायचे, उत्तम होतं. बंगले सुधारायला तुमच्याकडे पैसे, गाड्या घ्यायला तुमच्याकडे पैसे, पॅकेजला पैसे नाही येत तर कसं करायचं? टाकू लागलेले आणि प्रवीण घुगे हे फक्त पंकजा मुंडेंच्या जवळचे कार्यकर्ते आहेत आधीपासून, म्हणून त्यांना डावललं गेलं. असा सूर पत्रकारांचा नाही, तर असा सूर भाजपच्या कार्यकर्त्यांचा सोशल मीडियावर. माझं म्हणणं काय की पंकजाताई म्हणतील ते खरं म्हणायचं का सोशल मीडियावर म्हणतील ते खरं म्हणायचं? त्याचं एक उत्तर द्यावं. आता चालल्याविषयी पंकजाताई मी तुम्हाला पोस्ट दाखवू शकतो की भाजपचे मान्य आहे कार्यकर्ते ना. एखादा कार्यकर्ता प्रवीण घुगेंच्या प्रेमापोटी, रमेशजींच्या प्रेमापोटी लिहितो. आपला विषय काय झालाय, तुम्ही काय विषय उपस्थित केला की पंकजाताई करायचे. पंकजाताईला फोन लावा, आता ताई लावा फोन द्या पत्रकार. स्टोऱ्या तयार करण्यामध्ये मास्टर तुमचे इथले कट्टर समर्थक कट्टर समर्थक इथले चितोळे पण इच्छुक होते आणि ते तुमच्या बऱ्याच दिवसापासून मागे होते, तुम्हाला तिकीट द्या, ते पण नाराज आहे. बरं झालं तर मी शितोळेचं नाव काढून हे मान्य केलं की माझ्या जवळच्या माणसाला सुद्धा तो जवळचा आहे म्हणून मी तिकीट घेत नाही. पुण्यामध्ये ज्याला तिकीट नाकारलं राजेश पांडे, त्याने मुलगी दत्तक घेतल्यानंतर बारसं माझ्या घरी झाले, तर माझ्या घरात मुलगा आहे तो, पण मी त्याला नाही म्हटलं. पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्याला सांगली सातारा प्रमुख द्यावं लागेल. चला मला ऍप्रिशिएट करतो. थँक्यू. मिठाचा खडा तर
दरवर्षीच टाकतायत, डिले होतोय प्रोजेक्ट, कॉस्ट वाढतोय, पॅसेंजर्सवर त्याचा भार पडणार आहे. आरे मधून कारशेड हलवून कांजूरमध्ये आणताना व्यावहारिकता विचार केला पाहिजे की कांजूरची जागा जी आहे ती मिठागर आहे, त्या मिठागरामध्ये भर टाकायला. मी वसूलमध्ये होतो आणि तोही मुद्दा येतोय की मी त्याच्यावर सही केली, तर तोही मुद्दा मी सांगतो. मी आज आणलंच आहे बाळ. तर मला अजून तुम्ही लक्षात आलं की केवळ कंपनीच्या विषयावर तुम्ही समाधान आहे, मग तुम्ही ते बाळ बांधून ठेवलं. तर त्या कांजूरच्या जागेवर 2 वर्ष भर घालायला लागतो. भर घालायचा खर्च आणि वेगळाच आहे. त्यातूनही तुम्ही कशी कल्पना करा की जिथे मिठागर आहे म्हणजे समुद्राचं पाणी साचत होतं वर्षानुवर्ष, तिथे विमान ध्रुवीकरण धोका आहे. अशा ठिकाणी तुम्ही शिफ्ट करता आणि पर्यावरण विषय काढता, तर मग मिठागरावरचं सुद्धा कांद्यावर हटवावं लागणार आहे, मिठागर हटवावं लागणार आहे. हा पर्यावरणाला धोका आहे. त्यामुळे डिले इन द प्रोजेक्ट हे उतरलीच करतात. एवढा काही ना काही पार्ट सुरू व्हायला पाहिजे होतं. किमान डिसेंबर 2021 बऱ्यापैकी सुरू व्हायला पाहिजे. आता 4-5 वर्ष नाही सुरू. कारण कसं आहे की कॉस्ट वाढली. हे ट्राय पार्टी अग्रीमेंट आहे, जायका केंद्र सरकार आणि राज्य सरकार. आता त्या ट्राय पार्टी अग्रीमेंट मध्ये हे लिहिलं आहे की वाढीव खर्च राज्य शासनाने करायचा, तर कोणी खर्च करा. दादा तुम्ही आता असं म्हणाले की आतापर्यंत पोट असलेल्या लोकांच्या मला सांगा एक आता तुम्ही शेतकऱ्यांचं बोलला, विमा कंपन्यांचे प्रतिनिधी सुद्धा आतापर्यंत बाजारावर पोहोचलेत असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. आणि मागच्या वर्षी उद्धव सरकारने, उद्धव ठाकरे यांनी दौऱ्यामध्ये असं सांगितलं होतं की या विमा कंपन्यांना आम्ही धडा शिकवतो. तर ते अजून धडा शिकवते, तुम्ही धडा शिकवणार का? आम्ही विरोधी पक्ष म्हणून जे जे करते सगळे करतो. आपण पाहतात उन्हाचं आंदोलन असेल, आता हा जो केंद्राने कायदा केला तसा शेतकऱ्यांच्या फायद्याचा त्यासाठी असते. प्रामुख्याने क्षेत्रामध्ये निसर्ग वादळामुळे झालेलं नुकसान भांडतो. आमचा कोणाचा राजीनामा मागण्याचा विचार नाही. मराठा समाजाचा न्याय पुढेच आहे. फसवणूक आहे. 47 दिवसानंतर सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही मेन्शन करता की आम्हाला लवकर तारीख आहे. 47 डेज ज्याच्यामध्ये स्टे मिळण्याच्या आधी हजारो नोकऱ्या फायनल झाल्या. ओनली अपॉइंटमेंट लेटर त्यांना मागते. ऍडमिशन्स फायनल स्टेजला आली. एवढं का तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये विनंती करायला पाहिजे होतं की ह्या वर्षी कुठला तरी स्टेज देऊ नका, म्हणजे आमचं जे पाईपलाईन मध्ये ते थ्रू होईल. नो कोऑर्डिनेशन म्हणजे बेस्ट. त्यामुळे अशोक चव्हाणांनी त्यांनी जर मराठा समाजाचे प्रश्न सोडवला तर ते त्या मंत्रिमंडळ समितीचे डबल अध्यक्ष व्हावे. आम्हाला काय करायचं? 10,000 कोटी सुद्धा अपुरेच आहेत ना, कारण 10,000 कोटी मध्ये ते माझं पहिलं मत आहे का 10,000 कोटी सुद्धा अपुरे आहे. 10,000 कोटी मध्ये हेक्टरी 10,000 होतं, 25,000 नव्हतं. आता 10,000 कोटी मध्ये सुद्धा 4,800 कोटी देणार असा असे केंद्राचा काही संबंध नसतो. आम्ही जेव्हा 5 वर्षामध्ये मदती केल्या तर आमच्या कोल्हापूर संदेशाला आम्ही 10,000 कोटीची मागणी केली. 1,800 कोटी आली केंद्रात. बाकी आम्ही आमच्या तिजोरीतून भरली. तुम्ही काय तिजोरा अजून ओळखणी केलं. विमा कंपन्यांचा विषय पुरेसे झाल्या त्या गोष्टी घेऊन महाराष्ट्रामध्ये गावोगाव आम्ही लोकांना जागृत करतो आहोत. येणारं अधिवेशन कुठे व्हायचंय हा प्रश्नच आहे. नागपूरला घेण्याचं काही धाडस सरकारचं नाही, कारण ऑल द वे नागपूरला जावं लागेल, सातोशीतून बाहेर पण जावं लागेल. त्यामुळे जिथे पुढे ते होईल त्या अधिवेशनावर मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, या सगळ्या 12 बलुतेदारांच्या, नव्याने निर्माण झालेले 12 बलुतेदार म्हणजे 8 व्यावसायिकांच्या सगळ्या समस्या घेऊन आम्ही येत्या विधानसभेमध्ये आवाज देऊ करणार आहोत. विधानसभेच्या बाहेर संघर्ष करणार आहोत. पाटील आहे गावात लय विषय घेऊन फिरतो. असं आहे की विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका ही मागणी करण्याची आहे, मागणीसाठी संघर्ष करण्याची आहे. त्याप्रमाणे आम्ही मागणी करत राहणार. त्यांना नको होते त्याच्यातून जनमानसामध्ये जो काही मेसेज जातो तो जाऊ दे.
रात दुई भाग राज्यपालांना विचारा. ही उमेदवारी देताना मराठा आणि ओबीसी कम्युनिटीला नाराज केलं का तुम्ही लोकांनी? काय करू? पदवीधरमध्ये ते बोलतात असं वाटायला लागलं. सर 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 जा तू जा आगे सर सर सर्व पत्रकार बंधूंचे मनपूर्वक आभार. सर्वांनी नाश्ता करावी नम्र विनंती. ए सराग सुनील आता बोल पुढचा आमचा विषय संपला आहे. 4-5 दिवसापूर्वी आठवड्यापूर्वीच पैसा एक्सप्रेसकडे म्हटलंय रात गई बात गई. सर 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 मुंबई महापालिका पे पाबंदी लगाई है। सर 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 एक परिस्थिति महाराष्ट्र की परिस्थिति क्या है, उस पर आपका क्या कहना है? महाराष्ट्र की परिस्थिति अभी क्या है? महाराष्ट्र की परिस्थिति भीषण है. समाज के सभी घटक अस्वस्थ हैं. आज 2 एसटी कर्मचारियों ने खुदकुशी की है. नाभिक समाज में अब तक सुसाइड 26 हो गए. मराठा समाज में आरक्षण पर स्टे आने के बाद बीड जिला में एक तरुण ने सुसाइड किया. किसी को भी समाधान नहीं, सब जगह अस्वस्थता है और ये सरकार ठिकाने पे लाने के लिए हम संघर्ष करेंगे. बिहार